नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 6, 7, 8 मे 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल झाला असून वाऱ्याची दिशा देखील बदलली आहे। त्यामुळे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी वादळी अवकाळी पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये गारपीटचा जोर देखील मेघगर्जना विजांचा कडकडाट चक्रीय वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान सविस्तरपणे। 6, 7, 8 मे 2024 या तारखेपासून वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर या बदलत्या वातावरणामुळे भारताच्या पूर्व भागाकडून 6, 7, 8 मे या तारखेच्या दरम्यान पावसाचा जोर होता, परंतु वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाचा दक्षिणी परिसर या भागामध्ये तीव्र वाऱ्याची चक्रकार स्थिती 6 आणि 7 मे 2024 या तारखेच्या दरम्यान सक्रिय असणार आहे। आणि या चक्रकार स्थितीचा परिणाम महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार अवकाळी पाऊस, वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून ठिकठिकाणी गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 6, 7, 8 मे 2024 या तारखेचा महाराष्ट्राचा सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये आणि कोणत्या गावात पावसाचा अंदाज जबरदस्त बघायला मिळणार आहे, तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे जोरदार पावसाचा अंदाज हा केरळ आणि कर्नाटक या राज्यात राहील। तमिळनाडू, तेलंगणाच्या बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून गारपीटचा जोर राहील। गोवा राज्याचा परिसर, कर्नाटक राज्याचा उत्तर परिसर, आंध्र प्रदेश या राज्यातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर भारताच्या पूर्व भागाकडे हैदराबाद, विजयवाडा, विशाखापट्टणम, रामगुंडम, जगदलपूर, भुवनेश्वर, कोलकाता, धनबाद या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त अवकाळी पाऊस, गारपीटचा बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्राकडे दक्षिण पश्चिम महाराष्ट्राकडून पावसाचा जोर महाराष्ट्राच्या बहुतांश ठिकाणी असणार आहे। सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज किनारपट्टीकडे जोर कमी राहील, जसे अल्रोणा, बेडशी, बंडा, सावंतवाडी, वेंगुर्ला, महापण, कुडल, बैगणी, पुईपकासल, कडेगाव, पटेगाव, दिघळा या बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि अंबोली, चांदगड, रामगड, बेळगाव, बाची, कर्नाटक राज्याचा परिसर या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। कानाकुंबी, गवाली, गोंजी, कानापूर, नेठूर, गोंजी, रामन घागरा, कास्टोल रॉक इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे गोवा राज्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नेसारी, अडदला इथे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। तर पश्चिम भागामध्ये कणकवली, पोंडा, खारेपटण, कुणकेश्वर, विजयदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याचा दक्षिणी परिसर या भागातही मध्यम हलका पाऊस, गारपीटसह राहील। कडेगाव, गारगोटी, कापसी, निपाणी, संकेश्वरा, मालजाटी, चिकोडी जोरदार पावसाचा अंदाज राहील। जैनवाडी, इस्पोर्ली, कागल, परोळा, संगरूळ, मलकापूर, कोकरोड, ज्योतिबेल, किनी, कोडाली, अष्टा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर सांगली जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढेल असून गोकाक, अलकांगी, चिकोडी, रायबग, इडकल, देवणघाटी जोरदार पावसाचा अंदाज राहील। सल्लागा, शिरगोपी, कोडाची इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। सांगली, मालगाव, इचलकरंजी गारपीटचा अंदाज या भागात राहील। सांगली जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये सांगली, अष्टा, तासगाव इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। कुची, देसिंग, नागज, जत, दागलपूर, बिलर, कानामडी, अडाली, टिलसंग, जळकाटी, किरंगी, अतनी इथे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा विजांच्या कडकडाटासह राहील। सोलापूर जिल्ह्याकडे गेडी, चिंके, आटपाडी, दिगाची इकडे हलका मध्यम राहील। पंढरपूर, बालवानी, पिलवी इकडे हलका मध्यम राहील। कुरुबेलाटी, सोलापूर, मंगरुळी, जामगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। मुष्टी, अक्कलकोट, सल्लागर, वडघरी, अलूर, नळदुर्ग, होर्टी, उमरगा इथे गारपीटचा
अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। उत्तरेकडे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील, जसे वडोला, तांदवाडी, तुळजापूर, वैरभंग, पाणेगाव, बार्शी, कुरुरवाडी, अरणगाव, बेमले, टेंभुर्णी, करिकम या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। जोरदार पावसाचा अंदाज अकलूज, बेलापूर आणि लुसुंबे, बारामती, वांगी, केरन या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। खोंडे, सेल्सियस, करमाळा, बिगवन, केटूर, बेंगोल रोड, राशीन हलका पाऊस या भागात बघायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। बराड, शिंगणापूर इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। लाटे, फलटण, लोणार, नांदल, खंडाळा जोरदार पावसाचा अंदाज राहील। देवरा, मोलदिक, सल, कोरेगाव, सातारा, रहमतपूर, औंध, पुसेवली इथे मुसळधार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील। कराड, कडेगाव, मेढा, उडाले, नरसिंहपूर, इस्लामपूर, रामपूर, पलूस, तासगाव इथे जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील। कोयना, पटण, अरळ, आरवाडे, वसटपोट आणि मेढा, उडाले जोरदार पावसाचा अंदाज आहे। किनारपट्टीकडे जोर कमी राहील। हेडवी, मारगाव, तांबे, खेड, सागदेव, घोगरे या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। जोरदार पावसाचा अंदाज महाबळेश्वर, वाई, खंडाळा, बोरशिरवळ या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे। तसे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून पुणे जिल्ह्यात जेजुरी, मारगाव, कडेगाव इथे मध्यम जोरदार स्वरूपात राहील। केटवल्ले, सासवड, शिवापूर, व्याले, लवासा, शिरगाव, कळवण, पुनावले, आळंदी, वाघोली, लोणी, कालभोर इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे राऊ, नार्वे, बोरी आणि भांबर्डे, शुर्लाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। कवठे, पाबळ, मलटण, खेड, चाकण, शिंदे, कसमतलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। रायगड जिल्ह्याकडे खोपोली आणि शिरवळी, आंबे, नागोठाणा, सोनगर, रोहा इकडे हलका पाऊस राहील। रायगड जिल्ह्याकडे जोर फारसा नाही, मात्र पश्चिम भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। पेठ, नरेल, मुरबाड, कर्जत, नवी मुंबई, पनवेल हलका मध्यम पाऊस विजांच्या कडकडाटासह या भागात राहील। तसेच खेड, पाबळ, मलटण, कवठे, मनसर, आले आणि जुन्नर, ओतूर, आंबेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील। अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज बारेगाव, सुद्रुक, श्रीगोंदा, पडेगाव, कर्जत, कुलधरण, जळगाव, मिरजगाव, जामखेड, काढा, आष्टी या भागात मध्यम हलका पाऊस विजांच्या कडकडाटासह राहील। काढाला जोरदार स्वरूपात राहील। राळेगाव, सुरेगाव, अहमदनगर, भालवानी, पारनेर, सुपे, आल्याने, टाकळी, डोकेश्वर जोरदार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी राहील। पाथर्डी, अमरापूरलाई मध्यम स्वरूपात राहील। अहमदनगर, कुडगाव, धनगरवाडी, कोडेगाव, बनास, नेवासा, देवळी, प्रवरा, राऊरीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। घारगाव, मांडवे जोरदार स्वरूपात राहील। परवंडी, अश्वी, लोणी, केलवड, संगमनेरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। जवळकी, शिर्डी, बुलतांबा, कोपरगावलाई जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। राजूर, अकोला, समशेरपूर, तिरडे, डुबरे, सिन्नर, नाशिक, मुंडगाव, वाडीवारे नाशिक जिल्ह्याचा दक्षिणी परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोकण विभागात उंबरपाडा, पिलबिक, शहापूर, क्षेमा, कोटाले, इगतपुरी आणि परळी, वाडा, कुडण, जव्हार, मोखाडा, त्र्यंबक या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस पालघर जिल्ह्याच्या पश्चिम भागात राहील। तर नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा नाशिक, नागपूर, मालसाखरे, निफाड, ओझर, बनी, डोटांबे, चांदवड जोरदार पावसाचा अंदाज राहील। लासलगाव, पाटोदा, चांदवड इकडे जोर कमी असून गारपीटचा अंदाज मध्यम हलका बऱ्याच ठिकाणी राहील। तसे गारपीटचा अंदाज देखील राहील। आणि कुसुमाडी, ममदापूर, बारम आणि कोपरगाव, वैजापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। तालवट, नांदगाव, मालेगाव तसेच निमशेवडी, ताराबाद, औटी, सटाणा या भागात ठिकठिकाणी हलका पाऊस राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे हलका मध्यम पाऊस। कुसुंबे, चिंचखेड, साक्री, बॅट, पिंपळणे, चोरवड, नावपूर, अंमलीकोक, साने, बोरचाक, सुत्राणे या भागातही हलका मध्यम पाऊस राहील। उत्तर भागामध्ये अक्कलकोट, तलोडा आसपासचा परिसर हलक्या सरींचा अंदाज राहील। धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये गोडी, शिरपूर, सुले, सांगवी, असोल, शहादा, केटिया, निवाल, सेंदवा हलका मध्यम पाऊस या भागात राहील। धुळे जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये खपांडे, अंजंग, नवारी, अरवी, बोकरूड आणि अंबळनेर, परोळा हलका मध्यम राहील। जळगाव जिल्ह्याकडे दरंगाव, एरंडळ, भुसावळ, उडाली आणि चोपडा, आव्हाड, हिरापुरा या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज बघायला मिळणार आहे। श्री छत्रपती संभाजीनगरचा उत्तर परिसर, चाळीसगाव, साईगवन, नांदराणे, शिरळ हलका पाऊस राहील आणि अंबाला, कन्नड, हतनूर जोरदार पावसाचा अंदाज आहे। एलगुपा, देवगाव, फुलंब्री, श्री छत्रपती संभाजीनगर, सनासी, पिंपरी, लिंबे, जळगाव, बेडकीन, ढाकेपाल, दहीगावणे, पैठण या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेगोशोटा, तानवाडी, पानवाडी तसेच जालना उत्तर भागात दाभाडी, सम्राटनगर, देऊळगाव राजा या भागात ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह राहील। बीड जिल्ह्याकडे
बीड, गेवराई, उमापूर, भालम टाकली, जांभळी, भालगाव, करकम, बीड हलका मध्यम पाऊस राहील। वडवणी, तळेगावला हलका मध्यम राहील। परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। दारुगेडला हलका पाऊस राहील। धाराशिवकडे, कळंब-मासा, तारकेटभूम, गारपेटचा अंदाज या भागात बघायला मिळू शकतो। एडशी, पेठ, कामेगाव, बेंबली, वैरभंग, पानेगाव, बार्शी, तुळजापूर, पडोला, तांदवाडी, नळदुर्ग, होर्टी, भाटंजी या भागात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। लातूर जिल्ह्याकडे लातूर, घाटेगाव, कोंडबाडा, औसा, खिंतोड, सुरंतपाल, निलंगणा आणि औराद शहाजानी हलका मध्यम राहील। आणि आसपासचा परिसर बघितला असा औराद शहाजानी, हलसी, भालकी, जक्काल, हानेगाव, उदगीर, मोरगी, वडून बुजुक, जोळकोट, मुखेड, कवठा, नरशी या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे कुणलवाडी, धर्माबाद, पेटुंबरी, बैसना हलका पाऊस राहील। हिमायतनगर, मोरचोंदी, ढाकणी, किनवटलय हलका पाऊस राहील। तसेच नांदेड वाघाला परभणी, हिंगोली आणि वाशिम या जिल्ह्यात अंशतः ढगाळ स्थिती राहून वादळी वारे बघायला मिळणार आहे। पावसाचा जोर कमी राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे रिसोड, लोणार, मेहकर, चिखली, बुलढाणा इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर फारसा नाही। अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात अंशतः ढगाळ या तारखेला बघायला मिळणार आहे। तर गोंदिया जिल्ह्याकडे तुरळक ठिकाणी हलका पाऊस राहील। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये घाटंजी, करंजी, पांढरकवडा, पेंढारी, कॅप, माऊर आणि आसपासचा परिसर या परिसरामध्ये हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा घुगस रोड, भद्रावती, चंद्रपूर, बदलापूर, गजवाली इकडे हलका मध्यम पाऊस राहील। सोनापूर, शिरपूर, खेडगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे। गडचिरोली जिल्ह्यात दक्षिणेकडे जोर जास्त राहील। आष्टी, मलचेरा, घोटला मध्यम स्वरूपात येईल। मलचेरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड, वासे, वाडा, सुंदरा जोरदार पावसाचा अंदाज राहील। गिरवाडा, पाराकोटला गारपेटचा अंदाज राहील। कापसी, पंकजनूर तसेच आसपासचा परिसर मुरुमगाव, धनोरा, गडचिरोली, मुलसावली, देसिंग, दिगोरी या भागातही हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।